खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। चक्क मातीवरच डांबरीकरण करून मोरदड तांड्यात हातानेच रस्ता उखडत असल्याचा प्रकार समोर आलाय। कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत घालणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यामुळे आता जोर धरतीये। निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामावर बांधकाम विभागाचं लक्ष नाही का? या दर्जाहीन कामावर एकदाही अधिकाऱ्यांनी व्हिजिट केलं नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेत। धुळे तालुक्यातील मोरदड तांड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 3054 निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरणासह विविध प्रकारचं काम सुरू आहे। मात्र हे काम चालू असताना संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करून निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप गावातीलच नागरिकांकडून करण्यात आलाय। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत घालणाऱ्या मुजोर ठेकेदाराविरोधात कारवाई करून दर्जेदार रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरतीये। गेल्या अनेक दिवसांपासून मोरदड तांड्यासह आजूबाजूच्या परिसरात रस्ता डांबरीकरण कामासह विविध प्रकारचं काम संबंधित ठेकेदाराकडून केलं जात आहे। काम करत असताना दर्जेदार काम केलं जावं, काम उत्कृष्ट व्हावं यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदारांना सूचना केल्या। मात्र संबंधित ठेकेदारानं ग्रामस्थांच्या सूचनेकडे कानाडोळा करून मनमानी पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम केलंय। झालेल्या कामामुळे नागरिक संतप्त झाले असून दर्जेदार काम करण्यासह संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराविरोधात आता काय कारवाई करणार हे बघणं यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे। मोरदड गाव माझं नाव प्रतिभा बागुल। रोड काही बराबर होईल नाहीये, एक अर्धा इंचच डांबर आहे आणि पूर्ण खड्डा पडणं, पूर्ण खडी निघरेन। काय मागणी मग तुम्ही आता? आमनी मागणी एकच आहे की रोड चांगला व्हायला पाहिजे बा, एवढा आहे दिलेत बा। अहो काय एक पाणी मस्त खराब होईल रोड। आमनी मागणी एक चांगला रोड व्हायला पाहिजे बा। ठेकेदार एकदम म्हणजे त्यांना येणंच देखील ना, रोडनं काही देखील राहणार नाही, चांगलं काम व्हायला पाहिजे आणि रस्ता म्हणजे 2-4 वर्षांनी पण 10-12 वर्ष चालायला पाहिजे बा, असं आमनी मागणी। मोरदडकर हो मोरदडकर हे रोड आहे ना फक्त अर्धा इंच चालू आहे, पुरी खडी निघून राहिली। आम्ही बोलायला गेलो तर आमच्यावर दाब देत होतो, तर पैसे ठेकेदारांनी भरपूर पैसे घेतलेले, पुन्हा रोड खराब आहे हो।
तर लोक बोलायला जाते तर तो म्हणतो तुम्हाला काय माहिती. हो, कोण म्हणता असं? ठेकेदार म्हणतो. काय त्याचं नाव आहे, रावसाहेब. तो असं डायरेक्ट आम्हाला दाब देतो. तो तुम्हाला काय माहिती या कामातलं, आम्ही बघून घेऊ वरचं काय आहे असं तो डायरेक्ट आम्हाला दाब देतो. तुमची मागणी काय आता? आता आमची मागणी तर रोड क्लिअर पाहिलं, ह्या रोडमध्ये डायरेक्ट त्यांनी काही करून दिले डायरेक्ट, अशी आमची मागणी. बागुल गाव मोरदड. तर रोड केला आहे, रोडाचं काम बरोबर झालं नाही. कारण संपूर्ण थोडं असं म्हणजे मन समजूत म्हणून असं करून दिलं आहे त्यांनी. खेडेगाव आहे म्हणून असं त्याचं बोलायला गेलं तो असं म्हणजे समोरच्याला बोलू देत नाही. किती वर्षानंतर काम झालंय हे आता आहे ना, म्हणजे कामच झालं नाही. या रोडाचं काम त्यांनी आता केलं. तर केलं तर केलं, पण त्याने एक म्हणजे डांबर म्हटलं खडी ती वर निघायला लागली. मी मोरदड गावाचा रहिवासी म्हणा. नाव सांगू का? पूर्ण नाव सांग. दिलीप सुखलाल वाघ, मोरदड गावाचा रहिवासी म्हणून. हे डांबरकरण हे काम आहे ना, 4 इंच काम आहे बरोबर. डांबरीचा 4 इंच डांबर आहे, तिथं ते 1/2 इंच बी नाही काही ठिकाणी. गावा म्हणजे गाव पाहणं एवढं तेवढं म्हणजे 1-1.5 इंच तर निवतील आणि गाव पाहिजे तिकडे लांब 1/2 इंच बी नाही. डायरेक्ट खडी वरती जाऊन बघून जाऊ बी. आम्ही ना तिथे ना असे गोल गोल केलं आहे आम्ही. खडी डायरेक्ट म्हणजे तू असंच राहिलं 2-4 महिन्यामध्ये तो डायरेक्ट उचलून जाणार. हां, पावसामध्ये उचलून जाईल तो. काय मागणी? खाली बिगर म्हणजे मारून तो बोलतो अजून काय कार्पेट बोलतो. आम्हाला बोलायला गेलो म्हणे याच्यावर अजून एकचर आहे असं बोललं. ते याच्यावर अजून डांबर येईल म्हण. काय टाकलं गेलं का डांबर टाकलं गेलं का? अजून बोलला तो एकचर आहे बोलतो याच्यावरती असं बोलत होता. काय मागणी तुमची? व्यवस्थित झाला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे. 2-4-5-10 वर्ष टिकला पाहिजे. हो तेच ना, मग हेच मागणी आमची. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 2945. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
भडगाव तालुक्यातील कसगाव येथील बस स्थानकाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने हे बस स्थानक आहे की नाही हे सुद्धा प्रवाशांना कळत नाहीये। बस स्थानकावर कसगाव बस स्थानक नाव सुद्धा देण्यात आलं नाहीये। एवढी दुरावस्था या बस स्थानकाची झाली आहे। या बस स्थानकाला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न सुद्धा आता प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। कसगाव हे गाव भडगाव तालुक्यातील 35 ते 40 खेडे लागू असलेलं गाव आहे। कसगाव हे भडगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेलं गाव आहे। तरी कसगाव गावाला बस स्थानक शोभेल असं नसल्यानं गावाचं दुर्दैव आहे। तरी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कसगाव बस स्थानकाची सुधारणा करून कसगावला शोभेल असं बस स्थानक देण्याची मागणी नागरिकांकडून केली जातीये। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कसगाव। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। विकी परदेशी याच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या, संबंधित अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी करा या मागणीसाठी धुळ्यामध्ये नागरिकांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी संबंधित अधिकाऱ्याच्या हस्तकानं पैसे घेतल्याचा आरोप मोर्चेकरांनी करत स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले आहेत। यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा आग्रा रोड मार्गे कराचीवाला खुंट जुनी महानगरपालिका मार्गे मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। 2 दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती। घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवत हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। मात्र धुळ्यातील नागरिकांनी विकी परदेशी याच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। राक्षस असे मोठे मोठे येते, झाडा एवढे मोठे राक्षस आहे, आपला राक्षस आहे माणसांना करून जायचे। आता तुम्हाला राक्षस बघायचे असतील तर
नीच असतात की अंध माणसाकडनं सुद्धा लाच खातात ते. अरे आपण त्या माणसाला 6-6 महिने 2-2 वर्ष फिरवतात. हे काही एका दिवसाचा संताप नाहीये, अनेक वर्षांचा अनेक शतकांचा जो संताप निघालाय म्हणून एवढा प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे. आज कोण कष्ट निलंबित करू नका, याला जेलमध्ये टाका आणि याची सर्व संपत्ती जप्त करा. आणि या अधिकाऱ्यांना जात पात नसते, यांची एकच जात असते, यांची जात असते बकासूर. आणि या बकासुराला हे सर्व भीमाचा टोला, संविधानिक बाबासाहेब आंबेडकर भीमाचा टोला देऊ यांना. तो महाभारतातील भीम बकासुरला मारायचं, आधुनिक भारतातील भीमाचा कायदा बकासुरांना मारण म्हणजे मारण. मी सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देतो, पंतप्रधानांना आव्हान देतो, विधिमंडळाला आव्हान देतो आणि मुख्यमंत्री आणि डबल उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. सगळ्यात पहिले आज अधिकाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढा. कारण की या मतदानासाठी तुम्ही यांच्यावर कारवाई करत नाही ना. सगळ्यात पहिले यांचा मतदानाचा अधिकार काढा आणि लाच मागितल्याबरोबर यांना लाच घातलीच गेली पाहिजे. हे झाले यांचे लाड. अरे संताप आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या भ्रष्ट लाच अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उलटे टाकून नागले पाहिजे. हा शिवांचा महाराष्ट्र आहे, इथं गौंडाला सुद्धा अरे आराम तो भ्रष्ट कर्मचारी तिथल्या महिला कर्मचाऱ्यांचा सुद्धा खेळ करतात. बिचारे त्याच्यात जातात म्हणतात अरे माझे 6 महिला एक वर्ष मला सांग तरी या आरक्षकांना हे तोंडामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. यांच्या तोंडामध्ये 3रा आयोग द्या, नाही तर 6वा द्या, 7वा द्या, 8वा द्या, शिकवण आयोग द्या. हे बघा कधी तिथे राहणार नाही. या पामच्या रणरागिणी बसलेल्या आहे. रणरागिणींना तुमच्याकडनं रेशन. आता मला एक पोलीस भेटलं, तिथं उभा होतो, चांगला पीआय अधिकारीकडे भाऊ माझा भाऊ 44 वर्षाचा होता. 44 वर्षाचा भाऊ मला मेला. आणि रेसवर गेलो तरी या रेशन कार्ड वाल्यांनी यांचं नाव लावलं नाही. अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा एक काम करत नाही तर आपण कुठं लागतो. माझी सरकारला विनंती आहे, कायदे बदला सिटीजन ऍक्ट. तर टायमावर काम झालं नाही, सगळ्या लोकांना काढायचं आणि नवीन भरती करायची. यांच्या यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर
पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। शिवसेनेचे संस्थापक प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना कार्यालयाच्या आवारात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देण्यात आल्या। कल्पना खऱ्या अर्थाने हिंदूंचा आवाज बुलंद केला आणि हिंदूसाठी अखंड आयुष्य त्यांनी कष्ट काढले। कष्टाचं पाणी पूर्ण शिवसेना वाढली। माझं अभिवादन। यावेळी माजी आमदार अनिल गोटे, महानगर प्रमुख धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, भारत मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
कमलाबाई शाळेजवळील शैक्षणिक चौकात पद्मश्री डॉक्टर घोगरे यांचं स्मारक उभारावे अशा आशयाच्या मागणीसाठी पद्मश्री दादासो घोगरे विचार मंचच्या वतीनं मनपा प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत मागणी करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली आणि आपल्या धुळ्याच्या जनतेला ज्यांनी शैक्षणिकचे दालन उघडले असे धुळ्याचे सुप्रसिद्ध पद्मश्री प्रथम मिळालेले डॉक्टर पांडुरंग राजाराम घोगरे उर्फ दादासाहेब घोगरे यांचं धुळ्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे. अशा व्यक्तीसाठी आम्ही कमलाबाईच्या शैक्षणिक चौकामध्ये सुमारे 10 वर्षापूर्वी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर दादासाहेब घोगरे शैक्षणिक चौक अशा नावाचा फलक कॉन्क्रीटकरण बांधलेला होता आमच्या या दादासाहेब घोगरेंच्या स्मृतीनिमित्त. परंतु सदरचा फलक हा कोणत्या तरी अज्ञात व्यक्तींनी तोडून त्या ठिकाणाहून तो फलक हा नामोनिशाण त्याचं मिटवून टाकलेले. त्यामुळे आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण नाराज झालेलो आहोत. तो सदरचा शैक्षणिक चौक असलेला फलक कॉन्क्रीटकरण केलेला फलक पुनरुपी त्या ठिकाणीच पुन्हा व्हावा यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. परंतु महानगरपालिकेने आज तागायत त्याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाहीये. आमची दखल घेतली नाही म्हणजे किंबहुना ही डॉक्टर दादासाहेब घोगरेंचीच दखल घेतलेली नाहीये असं आमचं म्हणणं आहे. तरी आम्ही आज आता आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत आणि जर यापुढे जर महानगरपालिकेने ही संबंधित कारवाई जर पूर्ण केली नाही तर 27 जानेवारीपासून आम्ही जेवढे आहोत आम्ही आता उपस्थित जेवढे आणि अजून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषण आंदोलन करू. यावेळी विचार मंचचे राजेंद्र इंगळे, सुनील देवरे, अॅडव्होकेट चंद्रकांत जावळे, योगेश मराठे, कैलास मराठे, शिवाजीराव काकडे, शरद बिरारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंद्रशेखर आझाद शाखेच्या वतीनं महापालिका प्रशासनाला देण्यात आलंय। या कुत्र्यांच्या चावण्यामुळे कुणाला दुखापत झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयात जाण्याचा इशारा देखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा प्रशासनाला देण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये कुत्र्यांची प्रचंड प्रमाणात अशी दहशत पसरलेली आहे। कालच आमच्या अलंकार सोसायटीमध्ये कुत्र्यांनी एका लहान बालकावर हल्ला केला, परंतु हा प्रकार फक्त एका भागात नाही तर संपूर्ण धुळे शहरात पसरलेले आहे। त्या संदर्भात आम्ही इथं संपूर्ण धुळे शहराचे साहेब ज्यांच्या अंडरमध्ये कुत्रे पकडायचं काम आहे असे वसावे साहेब समोर आहेत आणि वसावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगितलंय की वॉल कंपाऊंड बांधायचं काम चालू आहे। ते वॉल कंपाऊंड बांधले गेल्यावर वलखेडीच्या डेपोजवळ ते कुत्रे पकडणार आहेत आणि त्यांचं निर्देश करणार आहेत। तर आम्ही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जर तुम्ही लवकर 8 तुम्हाला 15 दिवस देतो वसावे साहेब, तर 15 दिवसात तुम्ही सगळे कुत्रे पकडले नाही आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि कुठं जर दुर्घटना घडली, कोणाला चावलं, कोणाचा मृत्यू झाला तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाऊ। हायकोर्टामध्ये आम्ही स्पेशल वकील लावलेला आहे, कारण की कुत्र्यांचा त्रास आहे ना इतका भयानक वाढलाय ना। लहान लहान लोकांचे जीव जाऊ राहिले, लहान लहान मुलींचे जीव जाऊ राहिले, म्हाताऱ्या माणसांचे जीव जाऊ राहिले, अक्षरशः लटके तोडले जाते तरी महापालिकेच्या प्रशासनाला लाज नाही वाटत आहे। म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे मनपाच्या आयुक्तांना आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, जर याच्या पुढे तुम्ही लवकरात लवकर कुत्रे पकडले नाही, त्यांचं निर्मितीकरण केलं नाही, वसावे साहेबांनी सांगितल्यानुसार 15 दिवसात कारवाई झाली नाही तर हा व्हिडिओ आम्ही हायकोर्टात दाखवू आणि संबंधितांविरुद्ध पुन्हा दाखल करू। आम्ही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून मागणी करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान यावेळी बाबू पटेल, पंकज भारसकर, महानगर प्रमुख संदीप चौधरी, सागर निकम, मनोज शिंदे, सागर साळवे, विलास खेमनार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।